सरनाइक सर आके गए हैं बीएसपी योजना के संबंध में, उन्होंने दौरा किया है, क्या कहेंगे? सर ऐसा है, सरनाइक साहब ये सब चीज़ों के लिए बहुत पॉजिटिव रहे हमेशा। हमारा बोलना है सरनाइक साहब ने आज तक हमारे अपनी भूमिका स्पष्ट रखी है और उनकी भूमिका से हम प्रभावित है कि उनका बोलना है कि मैं आपको तुरंत के तुरंत जो आदिवासी बांधव जिनके रूम इतने सालों से तोड़े गए और इतर लोग भी सबके लिए, लेकिन उनका बराबर है जो गए टाइम यहाँ के कुछ कलाकार लोगों ने अपने नाम डाले, उनके घरों के अपने रखे, वो सब नहीं होना चाहिए। इसके लिए मेरी भूमिका स्पष्ट है, ऐसा उन्होंने अपना मत जाहिर किया है और हम उनके मत से सहमत हैं। हमको और जो भी है, हमने हमारा अल्टीमेटम दिया है कि दिवाली के पहले हमारे लोग इधर आके दिवाली मनाएं, ये हमारी इच्छा है। सर दिवाली तक अगर नहीं हुआ तो आप लोग क्या रुक लेंगे? दिवाली तक नहीं होगा ये विषय ही नहीं है। जो हमारे को राज्य घटने ने, संविधान ने जो हमको अधिकार दिया है, वो अधिकार बजाने के लिए हम हमारे लोगों को लेके इधर आके दिवाली मनाने वाले हैं। हम दिवाली का फराळ इधर के ही किचन में बनाएंगे। हा वनवास झाला, रामापेक्षा जास्त वनवास तुमचा दिसला आहे। आज इथे मंत्री महोदयांनी तुमच्या बाजूने सांगितलेलं आहे की तुम्हाला लवकरात लवकर घरं मिळावी, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही असं आमचं म्हणणं आहे का आम्हाला दिवाळीच्या पहिला इथं 2 तारखेला आमच्या हातात चाव्या भेटल्या पाहिजे आणि 2 तारखेचा दसरा आम्हाला इथंच झाला पाहिजे आणि दिवाळी पण इथंच झाली पाहिजे। आम्हाला पक्का कंटाळा आला नाही, आम्हाला गाडीचा परवास नाही, आम्हाला पोरं आमची शाळेला पण पायी येतात, पटकन वाटेला अपघात झाला तर त्याचा कोण जिम्मा घेणार आहे? गेली 14-15 वर्ष झाली आम्हाला तिथे राहून। बस बंद झाली, रिक्षा आम्हाला भेटत नाही, सगळं कामवाले चालत येतात, शाळेची पोरं चालत येतात। आम्ही काय करावं? कसं 14-15 वर्ष काढली? पाऊस पडला का पाणी सगळं घरानं येत आहे, आम्हाला 2-2, 3-3 दिवस आम्हाला जेवण नाही भेटत। भुकाचे पोरं राहतात, दुकानाशी वडापाव आणून खातात, कसं जीवन जगायचं? एवढं 14-15 वर्ष झालं, आता माझी पण हयात चालली तिथे राहून ना। काय करायचं? हे माणसांना अक्कल नाही का आहे? काय सांगाल, हक्काच्या घरासाठी एवढा लढा होता, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचं पण जे काय टँकरचं रेट वाढवलं होतं तेही आता सरनाईकांनी कमी केलेलं, त्याबद्दल आपण काय सांगाल? त्याच्याबद्दल आम्ही सांगणार का चांगलंच, म्हणजे रेट जो वाढलेला होता तो त्यांनी कमी करून दिला आणि हक्काच्या घरासाठी म्हणजे एवढ्या वर्ष या वनवास केला, जे हक्काचं आपलं स्वतःचं घर तोडलं आणि स्वतःचं घर आता मिळणार, त्यांना आनंद पण आहे तेवढा का त्यांना तो साजरा म्हणजे दसऱ्याचा दिवस जो विजयादशमीच्या दिवशी जर भेटला तर फारच आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी। आणि एवढ्या वर्षापासून त्यांनी जे गमावलं आहे, कोणाचे बाप हे झाले, एक्सपायर झाले, कोणाचं पती हे झाले, कोणाचा मुलगा, मग तो पण आनंद त्यांना म्हणजे अश्रूंच्या एकदम याच्यामध्ये हे करून त्यांना आनंद तिथे साजरा करावा, हेच आम्हाला एवढंच उद्दिष्ट आहे बस।